Okay, now we are going to start about the double fertilization. आता double fertilization means what? See, आपल्याला माहिती आहे fertilization, normal fertilization is nothing but this. जे आपण नेहमी आपण बघत आलेलो आहोत, यू हॅव बाय हार्ट, तुमचा आता पाठ झाला पाहिजे. इट्स अबाउट दी मेल अँड फिमेल. यू नो दिस सेल्स आर डिप्लॉइड. हे सेल्स काय आहे? डिप्लॉइड म्हणजेच दे आर दी मॅच्युअर सेल्स. दीज मॅच्युअर सेल्स गिव्ह आउट, or you can say की sharing होतं gametes. These are the haploid as I told you, and these cells will form the 2N, which is again the diploid cell. हे तुम्हाला माहिती आहे, that you have studied many times. आता हे जे आहे इट इज कॉल्ड फर्टिलायझेशन. ह्याला फर्टिलायझेशन म्हणतो बिकॉज फॉर द फॉर्मेशन और फॉर द रिप्रोडक्शन यू नीड बोथ सेल्स. म्हणजेच आपल्या पॅरेंट्समुळे आपण आहोत, राईट? आपल्या पॅरेंट्समुळे आपण आहोत म्हणजेच काय? बिकॉज ऑफ शेअरिंग ऑफ गॅमेट्स. म्हणजे पॅरेंटमधले जे सेल्स आहेत, बोथ मेल अँड फिमेल, हे जे सेल्स आहेत त्याच्यामुळेच न्यू फॉर्मेशन विअर विल बी देअर, कारण गॅमेट शेअरिंग होते. आता हे जे आहे इट्स अ फर्टिलायझेशन. यू कॅन से इट्स अ फर्स्ट फर्टिलायझेशन, बट इट्स अ नॉर्मल फर्टिलायझेशन. देन व्हॉट इज अ डबल फर्टिलायझेशन? आता डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय? तर तुम्हाला माहिती आहे की जेव्हा पण देर इज द फॉर्मेशन ऑफ एनी फ्लावर और एनी फ्रूट, म्हणजे समजा सपोज आपल्याकडे if any formation is there, suppose this is the leaf, this is the primary leaf. हे प्रायमरी लीफ आहे, म्हणजे फर्स्ट लीफ आहे जे एका प्लांटमध्ये आलेला आहे. आफ्टर सर्टन डेज देअर विल बी दी न्यू सेल, देन अगेन दी न्यू सेल, म्हणजे नवीन नवीन सेकंडरी टर्शरी सेल्स विल फॉर्म. म्हणजेच काय होतं की हळूहळू काही सेल्स ज्या आहेत त्या ग्रो होतच असतात. सेम वे जेव्हा एखादी सेल बनत असते, when there is a formation of 2N, that is a diploid zygote cell. zygote cell म्हणजे कोण? एम्ब्रियो सेल्स. हे लक्षात ठेवा, झायगॉट म्हणजे एम्ब्रियो सेल्स. आता ही जसं काय करणार आहे, इट विल फॉर्म दी मायटोसिस. आता इथे मायटोसिस होणार म्हणजेच काय होणार? हिअर विल बी द सेल डिव्हिजन. दीज 2N विल फॉर्म दी 4N. 4N म्हणजेच सिस्टर सेल्स बनवतात. फर्स्ट काय आहे तुम्हाला माहिती आहे की मेल फिमेल जे आहे that will give out to the 2N because of their NN sharing. ठीक आहे, that will give out the 2N. हे तुम्हाला पार्ट आहे. Then this is the 4N. This is called sister chromatids. हे पण माहिती असलं पाहिजे. Parent cells, that is male female, it is called parent. Then the diploid, it's called a daughter, and this is called the sister chromatids. हे तुम्हाला माहिती आहे. आता हे जे सिस्टर क्रोमॅटिड सेल्स आहेत यामध्ये सगळे जे सेल्स आहेत दे आर नॉट गोइंग टू मॅच्युअर ॲट अ टाइम. हे सगळे जे सेल्स आहेत ते एकाच वेळेला मॅच्युअर होत नाही. म्हणजे फर्स्ट ही सेल मॅच्युअर होईल, सपोज इफ इट इज दी फर्स्ट सेल, तर आधी ही मॅच्युअर होईल, नंतर ही मॅच्युअर होईल, नंतर ही, अँड देन द लास्ट वन. कळलं? म्हणजे सगळ्याच्या सेल्स आहेत दे आर नॉट गेटिंग मॅच्युअर ॲट अ टाइम. एकाच वेळेला मॅच्युअर होत नाही. जी सेल आहे जी फर्स्ट मॅच्युअर होते, द फर्स्ट mature cell is called the polar body or polar nucleus. आता ही जी पोलार बॉडी आहे ती काय करणार? स्वतःचे नवीन नवीन सेल डेव्हलप करणार. यू गॉट दिस पॉइंट? डिप्लॉइड सेल आहे बिकॉज ऑफ द पॅरेंट. दिस डिप्लॉइड सेल हॅज अंडरगॉन दी सेल डिव्हिजन और मायटोसिस टू प्रोड्यूस द नंबर ऑफ सेल्स. त्याने पुन्हा आणखी सेल्स बनवल्या बिकॉज ऑफ डिव्हिजन. त्यापैकी काही ज्या सेल्स आहेत ते हॅव स्टार्टेड मॅच्युरिंग, म्हणजे मॅच्युअर होऊ लागतात. त्यातल्या ज्या मॅच्युअर सेल्स असतात दे आर कॉल्ड दी पोलार बॉडीज. हा कन्सेप्ट कळलाय? ओके. नाउ डबल फर्टिलायझेशनमध्ये काय होतं, तर इथे जसं फर्टिलायझेशनमध्ये इन अ नॉर्मल फर्टिलायझेशन मेल अँड फिमेल फ्युजेस टुगेदर टू गिव्ह दी डिप्लॉइड झायगॉट. हे आपलं फर्टिलायझेशन. डबलमध्ये काय होतं, इथे at a time two male gametes are selected. One male gamete म्हणजे शॉर्ट मध्ये लिहिते मेल गॅमेट फ्युजेस विथ दी फिमेल. हे झालं फर्टिलायझेशन. अगेन द फर्स्ट विल reacts or first combines with the female gamete. You can say the mother cell. Okay. And the second male gamete fuses with the polar body or polar
nuclei. It is called double fertilization. It's the fertilization and it is double fertilization. कळलं अर्थ? म्हणजेच काय, fertilization मध्ये at a time there will be the male and female selected as the mature cells and that will give rise to the diploid zygote cell. पण इथे डबल फर्टिलायझेशन मध्ये what you have to remind, at a time two male gametes are selected by the female part and that from first male gamete which fuses with the mother cell whereas the second male gamete fuses or combines with the polar bodies. पोलार बॉडीज मी तुम्हाला सांगितलं की ही जी डॉटर सेल्स आहे हिचं पुन्हा डिव्हिजन झाल्यानंतर त्यातल्या ज्या मॅच्युअर सेल्स असतात दॅट इज कॉल्ड दी पोलार बॉडीज. मीन्स वन फ्युजेस विथ दी मदर सेल, वन फ्युजेस विथ दी डेव्हलपिंग मॅच्युअर और समहाउ द डेव्हलपिंग एम्ब्रियो सेल्स दॅट इज पोलार न्यूक्लियाय. क्लिअर? हा कन्सेप्ट कळलाय तुम्हाला तुमच्या बुकमध्ये इट हॅज गिवन, तरी पण तुम्ही नीट बघा. They have given you pollen tube reaches to the embryo sac via style. हे मी तुम्हाला मगाशी सांगितलेलंच आहे. One male gamete unites with the egg cell. Egg cell म्हणजेच कोण? The mother cell. One second male gamete fuses with the polar nuclei. Clear? That concept is called the double fertilization. या प्रोसेसमध्ये प्लांटमध्ये at a time there is a fertilization which takes place 2 times. इथे जे फर्टिलायझेशन आहे ते एकदा नाही तर दोनदा होतं आणि ते दोनदा होतं कारण इथे रिझन काय आहे, 2 मेल गॅमेट सिलेक्ट होतात ॲट अ टाइम आणि त्यापैकी काही जे आहेत दॅट फ्युजेस विथ दी मदर अँड सेकंड विथ द यू कॅन से द डॉटर सेल वेअरएज द पोलार न्यूक्लियाय. क्लिअर? बुकमध्ये विथ द डायग्राम दे हॅव शोन यू. सी इथे एक पूर्ण डायग्राम जी दिलेली आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं बघा की सिनर्जिड्स आहे. सिनर्जिड्स म्हणजे अंडर डेव्हलप एग सेल की जे रिमूव्ह होतात. क्लिअर? मी तुम्हाला सांगते तो कन्सेप्टही, पण इथे तुम्ही डायग्राम लक्षात घ्या. आणि डबल फर्टिलायझेशन म्हणजेच काय, तर 2 वेळेला फर्टिलायझेशन होतं, वन विथ एग सेल, वन विथ पोलार न्यूक्लियाय. ओके, दॅट इज दी कन्सेप्ट अबाउट इट. यामध्ये काही नवीन टर्म्स आहेत जसं सिनर्जिड्स दिलेला आहे, एम्ब्रियो सॅक दिलेला आहे, पोलार न्यूक्लियाय दिलेला आहे. ओके, डबल फर्टिलायझेशन कन्सेप्ट आय होप तुम्हाला कळलं असेल. परत परत तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला ते जास्त व्यवस्थित कळेल. ओके, एक टर्म दिलेली आहे त्यामध्ये दॅट इज सिनर्जिड्स. दिस इज नथिंग बट दी डीजनरेटेड एग सेल. डीजनरेटेड एग सेल म्हणजेच जे सेल्स ज्यांची ग्रोथ होत नाही और विच विल बी रिमूव्ह बाय द बॉडी दॅट इज कॉल्ड सिनर्जिड्स, की ज्यांचा वापर होत नाही. क्लिअर? त्यानंतर यामध्ये जो इम्पॉर्टंट पार्ट दिलेला आहे दॅट इज पॉलिनेशन. नाउ व्हॉट इज पॉलिनेशन? Pollination, transfer of pollen to the stigma. Stigma मगाशी आपण बघितलेलं फ्लावरचा जो वरचा पार्ट आहे द अप्पर पार्ट विच इज स्टिकी इन नेचर इट इज कॉल्ड स्टिग्मा. म्हणजे पॉलिन ग्रेन्स व्हेन रिचेस टुवर्ड द स्टिग्मा इट इज कॉल्ड पॉलिनेशन. आता पॉलिनेशन जे आहे दॅट इज ट्रान्सफर ऑफ पॉलिन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा, याला आपण म्हणतो पॉलिनेशन. पण पॉलिनेशन जे आहे ते दोन्ही वेळी, एक सेल्फ पॉलिनेशन म्हणजे स्वतः झाडामध्ये जे पॉलिन ग्रेन्स डेव्हलप झालेलं आहे दॅट विल रिचेस टुवर्ड्स द स्टिग्मा, ते झालं सेल्फ पॉलिनेशन. पण पॉलिनेशन जे आहे दॅट टेक्स प्लेस बाय द सेव्हरल वेज और सेव्हरल मेथड्स. म्हणजेच काय, तर यू हॅव सम पार्ट दॅट इज बायोटिक अँड अबायोटिक. Pollination, biotic, biotic means living, abiotic non living. ओके, हे दोन फॅक्टर्स तुम्हाला लक्षात घ्यायचं. अबायोटिक म्हणजेच काय, अबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग लाईक विंड अँड वॉटर. विंड अँड वॉटर. लिव्हिंग मध्ये आहे इन्सेक्ट्स, बीज, हनी बीज दॅट इज द इन्सेक्ट, बर्ड्स आहेत, बॅट्स आहेत, ओके एक्सेट्रा. तुम्हाला माहिती असेल बटरफ्लाईज, हनी बीज किंवा बटरफ्लाईज जे आहेत दे ट्रॅव्हल फ्रॉम वन फ्लावर टू द सेकंड फ्लावर. म्हणजे एक सिंगल फ्लावर आहे त्याच्यावरून दुसऱ्या फ्लावरमध्ये दे ट्रॅव्हल बिकॉज ऑफ दी नेक्टर, बिकॉज ऑफ दी देअर फूड. Okay, that is means they suck the nectar because that is their fruit or that is their food. आता जेव्हा when they travel from the one flower to the second flower त्यांच्या लेग्सला
there are the pollens. Means suppose they have traveled from A to B flower. A to B flower. A flower चे जे काही pollens होते, A pollens जे आहे that sticks to their wings, their legs. Now they have traveled to the B flower. मग इथे जे विंग्सला आणि लेग्सला जे काही pollens चिटकलेले असतात, that will stick to the B flower. Same will be stick here. Clear? That thing is called pollination. Insect जे आहेत, birds जे आहेत, when they travel from one flower to the second flower, butterflies, honeybees हे काय करतात, ते एका फुलाकडून दुसऱ्या फुलाकडे जातात आणि when they are passing from one to second, whatever pollens they have stick to their legs and wings will stick to the other plant, other flower. आणि अशानेच पॉलिनेशन होतं. म्हणून तुम्ही बघितलं असेल फुलांमध्ये, बेसिकली फ्लावर्समध्ये यू हॅव नंबर ऑफ व्हरायटीज ऑफ फ्लावर्स. कलर खूप सुंदर असतात, दे हॅव डिफरंट काइंड ऑफ शेप्स, डिफरंट काइंड ऑफ कलर्स. का? बिकॉज ऑफ दिस इन्सेक्ट्स. कारण जे इन्सेक्ट्स आहेत, दे आर कॅरिंग द डिफरंट पॉलिन ग्रेन्स फ्रॉम डिफरंट फ्लावर्स, आणि त्यामुळे एव्हरीवेअर यू गेट द सेव्हरल व्हरायटी ऑफ कलरफुल फ्लावर्स. क्लिअर? तो जो पार्ट आहे तो आहे बायोटिक. मीन्स इफ देअर इज पॉलिनेशन बिकॉज ऑफ द लिव्हिंग थिंग्स, इट इज कॉल्ड दी बायोटिक. आणि जिथे नॉन लिव्हिंग, तुम्हाला माहिती वॉटर आणि एअर हे जे दोन फॅक्टर आहेत. पाणी बघा, पाणी कसं व्होलेटाईल आहे. पाणी काय करणार आहे, वेन इट इज फ्लोटिंग, म्हणजे समजा फ्रॉम ए टू बी, आपण ए टू बी घेऊया, एक फ्लावरकडून दुसऱ्या फ्लावरकडे. आता ए मध्ये जे पॉलेन आहे, वॉटर काय करणार आहे, इट विल टेक अवे विथ, फ्लोट होणार आहे, वाहणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, इथे जे काही पॉलेन्स असतील दॅट विल बी ट्रॅव्हल टू दी बी बिकॉज ऑफ वॉटर्स फ्लो. क्लिअर? सेम वे एअर सुद्धा, एअर पण फ्लोईंग आहे, व्होलेटाईल आहे, ते सुद्धा आपल्यासोबत ते कॅरी करणार वेळेवर पासेस. आणि अशामुळे तुम्ही बघितलं असेल रोड साईडला जेव्हा आपण जात असतो, तुम्ही बघता की रोड साईडला कुठेही झाडं उगवलेली असतात, वेगवेगळी फुलं होताना दिसतात. त्याचंही रिझन हेच आहे की इन्सेक्ट, बर्ड्स, दिस नॉन लिव्हिंग अँड लिव्हिंग क्रिचर्स, दे आर ॲक्च्युली मेकिंग द पॉलिनेशन. क्लिअर? हा जो कन्सेप्ट आहे हा खूप महत्त्वाचा आहे. खूप सारे टॉपिक्स आहेत ह्याच्यावरती. इन फ्युचर इफ यू आर गोइंग टू स्टडी द बॉटनी, हे तुम्हाला जास्त वास्ट कळेलच. पण दॅट इज ऑल अबाउट द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. तुम्ही जेव्हा अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला टिपिकल स्ट्रक्चर ऑफ अ फ्लावर, म्हणजे एका फुलामध्ये हाव यू हॅव द स्ट्रक्चर्स, की त्याचे लोकेशन्स कसे आहेत, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, हाऊ इट फॉर्म्स द नंबर ऑफ सेल्स, हाऊ इट क्रिएट्स द नंबर ऑफ सेल्स, हे सगळं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. रिप्रोडक्शन कशा पद्धतीने होतं, व्हॉट इज फर्टिलायझेशन, व्हॉट इज डबल फर्टिलायझेशन, हे सगळं तुम्हाला पार्ट पाहिजे. आणि त्यानंतर जो IMP पार्ट आहे तो म्हणजे पॉलिनेशन कसं होतं, पॉलिनेशन कशा प्रकारे होतं, and which are the different ways like biotic and abiotic. So this is how all about the plants formation. Now we are going to turn towards the reproduction in human beings. Okay, clear with this? I hope you have clear with this topic. तुम्हाला हा पार्ट कळलेला असेलच. Now we are going to start about the sexual reproduction in human beings. Okay, if any doubt is there related with the botany, let me know.